तरी जिल्ह्यातून आणि जिल्ह्याच्या बाहेरून देखील या ठिकाणी माल येतोय, हे मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे। मी ज्या आंबेगाव तालुक्यातून येतो त्या आंबेगाव तालुक्यातून देखील या ठिकाणी माल येतो, म्हणजे आमचाही वाटा याच्यामध्ये आहे। खरं पाहिलं तर बाजार समितीची निर्मिती शासनाने कशासाठी केली? या ठिकाणी शेतकऱ्याचं हित साधलं जावं, शेतकऱ्याला न्याय मिळावा, त्याचा माल चांगल्या भावामध्ये त्या ठिकाणी विकला जावा आणि त्याला पाहिजे त्या सुविधा या ठिकाणी निर्माण व्हाव्या, यासाठी बाजार समितीची निर्मिती या ठिकाणी शासनाने केली। परंतु या ठिकाणी भलतंच पाहायला मिळतंय, या ठिकाणी काही लोकांची मक्तेदारी आपल्याला पाहायला मिळते आणि बाजार समितीच्या माध्यमातून आमच्या शेतकऱ्याच्या मालातनं जो काही कर रूपानं मार्केट सेलच्या रूपानं जो पैसा यांच्याकडे जमा होतोय, या पैशातून स्वतःची घरं भरण्याचं काम या ठिकाणी या बाजार समितीच्या माध्यमातून या प्रस्थापित लोकांचं सुरू आहे। मगाशी ताईंनी आमच्या आंबेगाव तालुक्यातल्या वेस्टर्न हिलचा उल्लेख केला। ताई, आपल्याला माहीत नसेल वेस्टर्न हिलचं काय झालं ते सगळ्यांना माहिती आहे। शेतमाल प्रक्रिया संस्था 4 तालुक्याची आमच्या तालुक्यामध्ये स्थापन झाली। या शेतमाल प्रक्रिया संस्थेच्या मार्फत प्रक्रिया उद्योग त्या ठिकाणी सुरू होणं गरजेचं होतं, परंतु खाजगी वेस्टर्न हिल कंपनी सुरू झाली। त्या ठिकाणी काय झालं त्याच्यावर माझा वेळ जाईल, त्यामुळे या सगळ्या ठिकाणी फक्त बाजार मांडलाय, शेतकऱ्याच्या घामाचे कष्टाचे पैसे आणि या पैशावर डल्ला मारण्याचं काम या सगळ्या मंडळींनी या ठिकाणी केलेलं आहे। घटनाक्रम आपण सगळ्यांनी सांगितला, जमीन खरेदीच्या संदर्भामध्ये जे काही घडलं ते सांगितलं माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी, मला त्याच्या खोलामध्ये जायचं नाही। पणन विभाग असेल, सहकार विभाग असेल, या विभागाकडे आपण या विरोधात असणाऱ्या संचालक मंडळांनी पाठपुरावा करावा। तुम्ही देखील शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी काम करत आहात आणि त्या ठिकाणी यांचे जर राजकीय हात लईच लांब असतील, त्या ठिकाणी जर शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर मग मात्र कोर्टाचा दरवाजा आपल्याला त्या ठिकाणी खुला आहे असं मला त्या ठिकाणी वाटतं। आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना या लढ्यामध्ये शेतकऱ्यांच्या बाजूनं आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही, फक्त शेतकऱ्याच्या हितासाठी आम्ही सगळी मंडळी आपल्या बरोबर त्या ठिकाणी नेटानं लढा देऊ आणि जिथं जिथं आमची गरज लागेल त्या ठिकाणी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत। परंतु शेतकऱ्याच्या घामाचा आणि कष्टाचा पैसा कुणी हरामखोर जर त्या ठिकाणी खाणार असेल तर त्याच्या पाठीमागे त्या पैसा वसूल केल्याशिवाय आम्ही त्या ठिकाणी राहणार नाही। ही तुमच्या बापाची जागीर नाही, बाजार समिती शेतकऱ्यांची आहे, हे लक्षात ठेवा। आणि कुणी जर म्हणत असेल आमच्या बापाची जागीर आहे, ते तुम्ही समजायचं कारण नाही। या ठिकाणी शेतकरी काही झोपलेला नाही, शेतकऱ्याची पोरं देखील आता हुशार झालेली आहे आणि म्हणून आपण सर्व मंडळी शेतकरी या लढ्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झालात। मी सगळ्या शेतकऱ्यांचा या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना या लढ्यामध्ये शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी तुमच्या बरोबर खांद्याला खांदा लावून या ठिकाणी असेल। आमचे काही सहकारी जरी आले नसतील, आता त्यांचा काय प्रॉब्लेम आहे मला माहीत नाही, परंतु ज्या ठिकाणी शेतकऱ्याचं हित आहे, शेतकऱ्यांचे संबंध आहे, त्या ठिकाणी आपण आलं पाहिजे। आणि काही मंडळी जर आली नसतील तर तो त्यांचा प्रश्न आहे। एवढंच बोलून मी या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। धन्यवाद बांगर साहेब। आपण तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा। स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज। आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार। आमचा संपर्क 7972 82 24 33 व 80 10 25 09 54।